नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण अजिबात कुठल्याही प्रकारचे जास्तीचे इन्ग्रेडियंट्स न वापरता अगदी छान अशी चविष्ट परफेक्ट अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायचं ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अजिबात तेलकट न होता आणि अगदी छान अशी आपली कुरकुरीत चविष्ट अशी आपली कोथिंबीरची वडी ही तयार आहे. बराच काळपर्यंत कोथिंबीरची वडी जर आपल्याला कुरकुरीत ठेवायची असेल तर त्यासाठी नक्की तुम्ही हा एक इन्ग्रेडियंट्स वापरा. त्यामुळे तुमची छान अशी अगदी परफेक्ट कोथिंबीर वडी ही तयार आहे. चला आपण लाईस रेसिपीला सुरुवात करूया. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे एक मी कोथिंबीरची जुडी घेतली. जे आपले कोथिंबीरचे जाडसे देठं असतात ते काढून घेतले आणि त्याच्यातले संपूर्ण घाण आपण काढून लगेच या कोथिंबीरला 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत. कोथिंबीर ही 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर त्याच्यातलं अगदी थोडंसं पाणी हे निथळून घेतले. अगदी पूर्णपणे देखील आपल्याला कोथिंबीर ही कोरडी करायची नाही. या कोथिंबीरच्या पाण्यामध्ये जे अंगाचं पाणी असतं त्याच पाण्यात आपल्याला जे आपण डाळीचं पीठ घालणार आहोत ते मळून घेणार आहोत. म्हणून अगदी कोथिंबीर ही अगदी कोरडी करून घेऊ नका, म्हणजे आपल्याला वरचं पाणी जर वापरायची वेळ आलीच तर आपल्याकडनं जास्ती वापरलं जातं आणि कोथिंबीरची वडी ही छान व्यवस्थित ती कुरकुरीत होत नाही. तर कोथिंबीर या पद्धतीने अगदी बारीक अशी आपण चिरून घेतली. जेवढी शक्य आहे तेवढी बारीक अशी कोथिंबीर चिरून घ्यायची. ह्यामुळे काय होतं, कोथिंबीर जर आपण जाडसर अशी ठेवली म्हणजे मोठी ठेवली तर त्यावेळेस आपण कोथिंबीरच्या वड्या तयार करतो, म्हणजे सुरीने कट करतो, त्यावेळेस ती वडी ही व्यवस्थित पळत नाही आणि अधूनमधून ती तुटत असते. म्हणून मी अगदी बारीक अशी कोथिंबीर ही चिरून घेतली आणि त्यानंतर लगेच आपण मसाला तयार करून घेणार आहोत. मसाला तयार करण्यासाठी 1 चमचा जिरे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि आवडीनुसार हिरवी मिरची. आता आपल्याला वडी ही कितपत तिखट हवी त्यानुसार हिरवी मिरचीचा वापर करून याचा आता आपण मिक्सरला ठेचा हा तयार करून घेणार. ह्या पद्धतीने आपला आता ठेचा हा तयार झाला आहे. त्यानंतर लगेच आपण मोठ्या भांड्यामध्ये कोथिंबीर ही अगदी मोकळी अशी काढून घ्यायची. सर्वात प्रथम यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे घालून घेणार आहोत. मीठ हे घातल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी भरपूर असे आपण तीळ टाकून घेणार आहोत. तुम्ही तीळ ही वरून देखील लावून घेऊ शकता किंवा ह्या पद्धतीने डायरेक्टली आपण टाकून घेतली तरी काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल कोथिंबीर वडी बनवताना कधीही तीळ ही अशाच पद्धतीने घाला. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण कोथिंबीरची वडी तळायला घेतो ती पूर्णपणे जी तीळ असते ती पूर्ण तेलामध्ये निघून जाते. लगेच यामध्ये अगदी थोडंसं मी लाल तिखट, छान कलर येण्यासाठी हळद आणि आपण जो ठेचा तयार करून घेतला होता तो टाकून सर्वात आधी आपण आता कोथिंबीरमध्ये हा संपूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. जी काही संपूर्ण मसाला आहे तो मिक्स केल्यामुळे आणखी आपलं जे कोथिंबीरला पाणी असतं ते रिलीज होतं आणि व्यवस्थित पीठ आपल्याला त्यामध्ये मिक्स करता येतं. तर संपूर्ण मसाला आपला कोथिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये 1.5 वाटी पीठ आता आपण टाकून घेणार आहोत. अंदाजाने मी 1.5 वाटी पीठ घातलं आहे, आपलं बेसन पीठ घातलं आहे आणि त्यानंतर छान बराच काळ कुरकुरीत राहण्यासाठी, कोथिंबीर कुरकुरीत राहण्यासाठी नाही, अजिबात तेलकट न होण्यासाठी याच्यामध्ये मी अर्धा वाटी आपलं ज्वारीचं पीठ किंवा त्या ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं पीठ घातलं तरी काही हरकत नाही. जेवढं पीठ घातलं तर ते व्यवस्थित आपण आता कोथिंबीरमध्ये मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आणखी आपल्याला थोडंसं ओलसर वाटत असेल, पुन्हा आणखी यामध्ये अगदी थोडंसं डाळीचं पीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जोवर आपला हलकासा गोळा तयार होत नाही तोवर थोडं पीठ घालत ह्या पद्धतीने आपण पीठ हे मळून घ्यायचं. अशा पद्धतीचं पीठ मळून झाल्यानंतर लगेच आपण अगदी थोडंसं यामध्ये पाणीही घातलं आहे. पाणी यासाठी घातलं आहे, जे काही आपलं पीठ आहे ते थोडंसं ओलसर होण्यासाठी आपण यामध्ये पाणीही घातलं आहे. अशा पद्धतीचा आपला गोळा हा तयार करून घ्यायचा. अजिबात आपल्याला जास्ती सैलसर वगैरे करून घ्यायची गरज नाही. आपण हे मी कणिक मळतो अगदी तसंच याचं देखील कणिक हे मळून घ्यायचं. आणि ज्यावेळेस आपण डाळीचं पीठ घातलं आहे ते देखील अजिबात जास्तीचं घालून घेऊ नका, त्यामुळे देखील आपल्या जी वडी आहे ती लवकर मऊ पडण्याची शक्यता असते. तर लगेच मध्यम आकाराचे गोळे घेऊन या पद्धतीने सिलेंडर आकाराने आपण आता शेप देऊन हे गोळे तयार करून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपण जेवढं शक्य आहे तेवढे आता मध्यम आकाराचे सिलेंडर आकाराचे शेपचे गोळे हे तयार करून घेऊया. तर आता मी संपूर्ण आता याच पद्धतीने गोळे हे तयार करून घेतले. तर आता आपले हे गोळे तयार करून झाल्यानंतर यांना लगेच आपण स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत. इथे एक चाळणी घेतली, जी आपल्याकडे चाळणी ती चाळणी घेऊन त्यामध्ये व्यवस्थित आपण अगदी लांब असे हे गोळे रचत घ्यायचे, जेणेकरून जे छिद्र आहेत त्याच्यातनं जे होल आहेत त्यातनं आपल्या
वळींना व्यवस्थित वाफ लागेल. तर लगेच साईडला स्टीम करण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं. पाणी गरम झाल्यानंतर लगेच जी चाळणी होती ती चाळणी आपण यामध्ये आता ठेवून घेऊया. या पद्धतीने आता आपण मंद आचेवरती 5 ते 8 मिनटं याला स्टीम करून घेणार आहोत. मध्ये वाटल्यास चेक करून बघायचं आपलं स्टीम वगैरे व्यवस्थित झालं आहे की नाही. तर 7 ते 8 मिनटानंतर मी उघडून दाखवते. अगदी परफेक्ट असे आपले कोथिंबीर ही वडी ही तयार झाली. आता गोळ्यांना ह्या पद्धतीने अगदी छोटे छोटे असे तळे गेलेले असले म्हणजे अगदी परफेक्ट असे वाफून तयार झाले. सुरीच्या सहाय्याने देखील आपण त्याला चेक करून घेऊ शकतो किंवा तुत्तीच्या सहाय्याने देखील आपण चेक करून घेतलं तरी काय हरकत नाही. सुरी घ्यायची आणि आतमध्ये ह्या पद्धतीने चेक करून बघायचं. जर पीठ जास्ती चिपकत असेल म्हणजे आतमध्ये आपले जे कोथिंबीर वडी ती अजून कच्ची, पण अजिबात आपल्या सुरीला चिटकल्या नाही म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली वडी ही तयार झाली, स्टीम करून झाली. तर त्यानंतर लगेच आपण कट करायला घ्यायचं नाही. पूर्णपणे ते जे कोथिंबीरचे गोळे आहेत ते पूर्णपणे गार होऊ द्यायचे आणि त्यानंतरच आपण वडी ही करायला घ्यायची. जर आपण गरम वडी पाळायला घेते तर त्यामुळे ती देखील तुटते. म्हणून कधीही पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण वडी ही तयार करायला घ्यायची. अगदी परफेक्ट अशी आपली वडी ही तयार झाली. याच पद्धतीने आता आपल्या आवडीनुसार लहान मोठी म्हणजे जाड बारीक आपण आता कट ही करून घ्यायची. तर आपली संपूर्ण वड्या ह्या कट करून झाल्या. लगेच आता यांना आपण फ्राय हे करून घेणार आहोत. वडी फ्राय करण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले. तेल हे गरम झाल्यानंतर फुल गॅस हा करून घ्यायचा. ज्यावेळेस आपण वडी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस कधीही अगदी फुल आचेवरती वडी ही 1 मिनटं तरी तळून घ्यायची. जर तुम्ही कमी आचेवरती तळून घ्याल तर ती तेलकट होईल आणि पुन्हा आणखी विरघळण्याची देखील ती शक्यता असते. तर 1 मिनिटभर झाल्यानंतर लगेच गॅस हा अगदी कमी करायचा आणि छान आता आपण मंद आचेवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत आता ही वडी आपण मंद आचेवरती तळून घेणार आहोत. नेहमी तुम्ही ही एक टिप लक्षात ठेवा. कुठलीही वडी तळताना किंवा चकली तळताना आपण ज्या वेळेस ती तेलात सोडतो त्यावेळेस गॅस हा अगदी फुल ठेवा आणि त्यानंतरच आपण 1 मिनिटानंतर मंद आचेवरती ती वडी ही तळून घ्यायची. तर अशाच पद्धतीने मी अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत ब्राऊन कलर येईपर्यंत आता ही वडी तळून घेतली. लगेच आपण ह्या पद्धतीने एका चाळणीमध्ये काढून घेऊया. जे काही तेल असेल राहिलेलं ते ह्या पद्धतीने पूर्णपणे निथळून जातं आणि आपली वडी ही अजिबात तेलकट होत नाही. तर अगदी छान अशी आपली परफेक्ट अशी कोथिंबीरची वडी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट अशी आपली कुरकुरीत खमंग आणि अगदी चविष्ट अशी आपली बराच काळपर्यंत तशीच टिकणारी परफेक्ट अशी आपली कोथिंबीरची वडी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवढी बाहेरून कुरकुरीत झाली तेवढीच आतमधनं देखील अगदी परफेक्ट अशी कुरकुरीत अशी आपली वडी ही चविष्ट वडी तयार आहे.